आज आपण राणी किचन कॉर्नरमध्ये आपण बघणार आहे आपली चिकन सुक्का रेसिपी। तर आता प्रथम आपण घेणार आहे चिकन। हे चिकन आहे आणि हे आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यात आपण प्रथम हळद लसूण आलं पेस्ट आणि मीठ हे आपण टाकणार आहे। तर प्रथम 1 चमचा 1 किंवा 1.5 चमचा आपण लसणाची पेस्ट घेणार आहे, हळद टाकणार आहे आणि मीठ आपलं थोडंसं टाकणार आहे। प्रथम काही मसाल्यात टाकणार आहे। हे चिकन प्रथम आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांदा टोमॅटो टाकून थोडंसं शिजून घेणार आहे। प्रथम आपण मसाला बघूया। त्यात आपण घेतलेले खोबऱ्याचे थोडेसे कापून घेतलेले हे करणार वाटण्यासाठी खोबऱ्याची भाजीची कोथिंबीर हिरवी आणि हा आपला मसाला घेतलेला आहे काळा मसाला घरगुती, लाल तिखट, हळद आणि हा कांदा भाजून घेतलेला लालसर आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं। या सर्वांची एक पेस्ट करायची मिक्सरमध्ये आणि नंतर आपण चिकन सुक्का बनवणारच आहे। आता आपण ही मसाला पेस्ट घेतलेली आहे। आता प्रथम आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि तेल टाकलेलं आहे। 2 पळ्या तेल टाकणार आहे आणि आता आपण आपलं चिकन आता आपण चिकन हे 2 शिट्ट्या घेऊन शिजवलेलं आहे कुकरमध्ये। पूर्णकडे दिसून आता आपण कढईत तेल टाकलेले आहे। तेल थोडंसं गरम झालेलं आहे। आता गॅस आपण कमी करून त्यात आपलं वाटण टाकायचं। त्याच्यातच आपण लाल तिखट थोडं जसं आपण मसाल्यात टाकलेले आणि हा आपला घरगुती मसाला गरम मसाला हळद हे आपण मिक्स करणार। त्याच्यात आपण तेजपान टाकणार। आता हा थोडासा मसाला आपण तळून घ्यायचा आहे। आता आपला छानपैकी मसाला तळलेला आहे। आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला मसाला छान झालेला आहे। आता आपण त्याच्यात सुकं शिजलेलं चिकन टाकणार आणि चांगलं परतून घेणार। हे बघा किती छान वास येतोय मसाल्याचा आणि आपल्या छानपैकी आता मसाला चिकनला लागलेला आहे। वरतून चवीपुरतं मीठ टाकणार। तसं आपण मसाल्यात मीठ घेतलेलंच आहे पण थोडंसं वरतून टाकणार। हे बघा किती छानपैकी सुक्कं चिकन तयार झालेलं आहे आणि वास पण एकदम सुंदर येतो आहे। आता तुम्ही माझं सुक्कं चिकन मसाला तयार केलेला बघितला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा प्लीज आणि कमेंट करा सांगा। थँक्यू।